ऐकून इंडियन मार्केटमध्ये एक नवीन फोन नुकताच लॉन्च केलाय आणि याचं डिझाईन बघून सगळ्यांना गुगल पिक्सेलच्या नवीन 11 सिरीजची आठवण येते. याला कारण ही तसंच आहे. पिक्सेलचा जसा आयकॉनिक कॅमेरा बार आहे, अगदी तसंच कॅमेरा मॉड्यूल आयकूने आपल्या नवीन फोनमध्ये दिलंय. या फोनचं नाव आहे आयकू Z11. या फोनमध्ये काय काय फीचर्स दिलेत, किंमत किती आहे आणि फक्त पिक्सेलची डिझाईन कॉपी केली आहे की खरंच चांगला फोनही दिलाय, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी बोलूया डिझाईन बद्दल, कारण याचीच सगळ्यात जास्त चर्चा होतीये. आयकू Z11 फोनमध्ये आधीच्या कॅमेरा ऐवजी हॉरिझॉन्टल कॅमेरा बार दिलाय. सोबतच फ्लॅट साइड्स ऐवजी कर्व बॉडी दिली आहे. कॅमेरा मॉड्यूल अर्थातच गुगल पिक्सेल 11 सिरीज सारखं दिसतंय, जी नुकतीच लॉन्च झाली आहे. ऐकूने याला स्कायलाइन कॅमेरा मॉड्यूल असं नाव दिलंय. यामध्ये एक ऑरआर लाईट रिंग सुद्धा आहे, जी सहसा आयकू आणि विवोच्या प्रीमियम फोन्स मध्ये पाहायला मिळते. एक खास गोष्ट म्हणजे हा फोन चीन आणि मलेशियामध्ये जेव्हा लॉन्च झाला होता, तेव्हा त्याचं डिझाईन अगदी वेगळं होतं. एकतर फ्लॅट बॉडी होती आणि कॅमेरा मॉड्यूल देखील चौकोनी होतं. पण इंडियन मार्केटसाठी त्यांनी हे खास डिझाईन तयार केलंय, जे तसं म्हणलं तर प्रीमियम आणि युनिक नक्कीच वाटतंय. ग्रीन आणि ब्लू अशा दोन कलर ऑप्शन मध्ये हा फोन अवेलेबल आहे. एकदम स्लिम आणि हलका आहे, सो इन हँड फील चांगला येतो. डिस्प्ले बद्दल बोलायचं झालं तर 6.8 इंच मोठा 3D कर्व एमोलेड डिस्प्ले यात दिलाय. यामध्ये 1.5K रिझोल्यूशन आणि 144K रिफ्रेश रेट मिळतोय. याची पीक ब्राईटनेस 2000 निट्स पर्यंत जाते, म्हणजे सनलाईट मध्ये फोन वापरताना त्रास होणार नाही. शिवाय यात आय प्रोटेक्शन मोड, स्लीप कम्फर्ट मोड आणि अँटी फटीग ब्राईटनेस ऍडजस्टमेंट असे आय केअर फीचर्स देखील दिलेत. सेफ्टीसाठी यामध्ये नेहमीच कॉर्निंग गोरिल्ला ग्लास न देता शॉर्ट जेन्शन ग्लास दिले, जे ड्रॉप आणि स्क्रॅचेसच्या अगेन्स्ट चांगलं प्रोटेक्शन देते. बिल्ड क्वालिटीच्या बाबतीत म्हणाल तर फ्रेम आणि बॅक पॅनल प्लास्टिक किंवा पॉलिकार्बोनेटची आहे. सोबतच वॉटर आणि डस्ट सेफ्टीसाठी IP68 आणि 69 दोन्ही रेटिंग्स या फोनला मिळाल्यात. परफॉर्मन्सच्या बाबतीत म्हणाल तर आयकू Z11 हा भारतातला पहिला स्मार्टफोन आहे ज्यात MediaTek Dimensity 7500 टर्बो हा चिपसेट दिलाय. यामध्ये 12GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज मिळतंय. या चिपसेटचा अंतुतू स्कोर 1.2 मिलियन पेक्षा जास्त आहे. मिड रेंज सेगमेंटच्या दृष्टीने हा स्कोर चांगला आहे. हेवी मल्टीटास्किंग आणि गेमिंग यावर आरामात पॉसिबल आहे. लॉंग गेमिंग सेशनच्या वेळी फोन जास्त गरम होऊ नये यासाठी फोनमध्ये मोठी वेपर चेंबर कूलिंग सिस्टीम दिली आहे. सॉफ्टवेअरच्या बाबतीत म्हणाल तर फोनमध्ये Android 16 वर चालणारी Origin OS 6.0 दिली आहे. यासोबतच येणारे सगळे आणि आयकूचे खास असे AI फीचर्स देखील भरभरून दिलेत. या फोनला आयकूने 3 वर्षांचे OS आणि 5 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स प्रॉमिस केलेत, म्हणजे लॉंग टर्म यूज साठी हा फोन चांगला आहे. कॅमेरा डिपार्टमेंटकडे येऊया. मागच्या बाजूला पिक्सेल सारखं डिझाईन असलं तरी कॅमेरे आयकूच्याच लेवलचे आहेत. ड्युअल रेअर कॅमेरा सेटअप मिळतोय. यामध्ये 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा आहे. यात सोनी IMX882 सेन्सर आहे आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन म्हणजे OIS सपोर्ट देखील आहे, म्हणजे चालताना वगैरे व्हिडिओ काढले तरी ते स्टेबल येतात. दुसरी लेन्स 8 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाईड आहे, एकदम बेसिक लेन्स आहे. पुढच्या बाजूला 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतोय. दोन्ही कॅमेरे पुढचा आणि मागचा 4K रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात. सोबतच कॅमेरामध्ये AI फीचर्स देखील दिलेत. बॅटरीच्या बाबतीत म्हणा तर यामध्ये 7050 mAh एवढी मोठी बॅटरी दिली आहे, जी 44 वॉट फास्ट वायर चार्जिंगला सपोर्ट करते. यात एक मज्जा म्हणजे चीनमध्ये सेम मॉडेल लॉन्च झालं त्याला 9000 mAh बॅटरी दिली होती. भारतात मात्र थोडी कमी दिली आहे. आजकाल या बजेट रेंजमध्ये मोठी बॅटरी देणं कॉमन झालंय, त्यामुळे त्यात काही विशेष नाही. चार्जर मोठा मिळतोय, यात नक्कीच कौतुक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे किंमत. याच्या बेस व्हेरियंटमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळतंय. याची किंमत 35,000 रुपये आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंट 40,000 रुपयांना मिळते. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरियंट 45,000 रुपयांना मिळते आणि टॉपचं 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असणारं व्हेरियंट 50,000 मिळतंय. लॉन्च ऑफरमध्ये तुम्हाला 1,000 रुपयांचं डिस्काउंट कुपन आणि सिलेक्टेड बँक कार्ड्सवर 3,000 रुपयांची सूट मिळते. म्हणजे बेस व्हेरियंट तुम्हाला 31,000 रुपयांपर्यंत मिळू शकतं. 25 ऑगस्ट पासून हा फोन अमेझॉनवर विक्रीसाठी अवेलेबल असेल. मग आता प्रश्न उरतो की हा फोन व्हॅल्यू फॉर मनी आहे का? बँक ऑफर्सचा विचार करून जर बेस व्हेरियंट 31,000 घेतला तर मी म्हणू शकतो की हा फोन व्हॅल्यू फॉर मनी आहे. पिक्सेल सारखा प्रीमियम लुक आहे, मोठी बॅटरी आहे, चांगला कॅमेरा आहे, चांगला प्रोसेसर आहे, एमोलेड डिस्प्ले मिळतोय आणि IP69 रेटिंग असं सगळं चांगलं पॅकेज आहे. स्टोरेज कमी वाटू शकतं, पण सध्या त्याचीच तर मारामार चालू आहे. ऑफर शिवाय घ्यायचं म्हणलं किंवा मग ऑफर लावून ही जरा मोठं व्हेरियंट घ्यायचं म्हणलं
तर मात्र हा फोन थोडा महाग वाटू शकतो, कारण मग तुम्ही 40 ते 50 हजारांच्या रेंजमध्ये जाताय आणि त्या रेंजमध्ये मार्केटमध्ये भरपूर चांगले ऑप्शन्स अवेलेबल आहेत. मोटोरोला H70 Pro Plus तुम्हाला 50 हजारांच्या आत मिळतोय आणि त्यात तर 50 मेगापिक्सेलचे 4 कॅमेरे मिळतात. Redmi Turbo 5 हा एक चांगला ऑप्शन आहे. OnePlus Nord 6 पण चांगला ऑप्शन आहे. म्हणजे तुम्ही 30-32 हजार रुपये खर्च करणार असाल तर हा नवीन फोन घेऊ शकता. पण त्यापेक्षा जास्त खर्च करायचा असेल तर नक्कीच मार्केटमध्ये दुसरे चांगले ऑप्शन्स बघा असं मी म्हणेल. बाकी तुम्हाला हा iQOO Z11 कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका.